मुद्दा फक्त हा बोला बोला परत आगाशे जे म्हणाले की जंगलराज लालू प्रसादांचं होतं आणि त्या काळात बिहारचा अगदी नरक झालेला आहे असं तिथल्या माता भगिनी म्हणायच्या. आणि मुलगा 7वी नापास झाला, 8वी नापास झाला, म्हणजे कुठल्याही स्टेजला पहिल्यांदा नापास झाला की सांगायचे आता तू या नरकातनं बाहेर पड आणि राज्याबाहेर जा. इतकी परिस्थिती वाईट होती. आणि तुम्ही जे म्हणताय म्हणजे आगाशे जे म्हणाले की आज NDA जंगलराज मंगलराज म्हणतंय आणि ते जंगलराज 2005च्या आधीचं आहे. हां, आणि आपण जनरली म्हणतो पब्लिक मेमरी शॉर्ट असते, तरी पण इतकं जुनं लक्षात ठेवतात. त्याचं कारण असं की अरुण शौरींनी फार पूर्वी एक वाक्य वापरलं होतं की आग बुझाने के लिए गंगाजल की जरूरत नाही होती. म्हणजे आग विझवायला गंगाजल नाही लागत, कुठलंही पाणी घातलं तरी आग विझते. तसं त्या काळातलं जंगलराज आजही गुन्हेगारी, काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले तसे आहे. नितीश कुमारांच्या राज्यातही गुन्हे वाढले होते, परंतु कम्पेअर्ड टू लालू प्रसादांचं जंगलराज ते काहीच नाही आहे. त्यामुळे कुठेतरी लोक ती तुलना करतात की तेजस्वी आले तर काय होईल, जंगलराज येईल का, आणि ते ह्या भयंकर असेल. म्हणजे आजचे क्राईम आहेत का तर आहेत, पण ह्यापेक्षा भयंकर परिस्थिती येईल म्हणून ते नको. दगडापेक्षा वीट मऊ हा देखील विचार तिथले मतदार करतात. आणि बिहारचा मतदार मुळात सजग आहे. त्यामुळे मोदी जरी 15 वर्षापूर्वीचा जंगलराज सांगत असले तरी ती भीती आहे. आणि बिहारला अजून यापेक्षा चांगला प्रदेश करू. बरं, काही बदल दिसत आहेत, म्हणजे एअरपोर्ट बांधलेले आहेत, 4 शहरात मेट्रो आलेल्या आहेत. तर हे जे बदल असतात की जे दृश्य स्वरूपात दिसतात, हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची राजवट कुठेही आली तर ते दृश्य बदल दिसतात, कारण ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचा परिणाम दिसतो. प्लस नितीश कुमारांची प्रतिमा आणि महिलांसाठीची धोरणं, या सगळ्याचा परिपाक एकत्र दिसतो. याच मुद्द्यावर मी सुनील सावकेंकडे जाते. सुनीलजी, एक महत्त्वाचा मुद्दा आता शैलेंद्रजींनी मांडलाय, ते म्हणजे एकतर महिला सक्षमीकरण असू देत किंवा मग इन्फ्रास्ट्रक्चर असू देत, या सगळ्यावर NDA BJP काम करताना दिसतं. पण लाडक्या बहिणींसाठी ज्या पद्धतीनं त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात, आधीच बिहारची आर्थिक स्थिती कमकुवत आहे आणि त्यातच या अशा योजनांमुळे पुन्हा बिहारला आर्थिक बाजू विचार करायला गेली तर पुन्हा मागे ठेवत नाहीये का? निश्चितपणे त्याचा परिणाम तर होणारच. आर्थिक अर्थव्यवस्थेवर होणार बिहारच्या. आणि बिहारची अर्थव्यवस्था आधीच कमकुवत आहे. त्यात एवढ्या 30-40 हजार कोटी खर्च करून लाडक्या बहिणींचे लाळ करणे. आणि पण एक गोष्ट आहे की राजकीय दृष्ट्या हे अतिशय फायद्याची गोष्ट आहे आणि रिवॉर्डिंग गोष्ट आहे त्या पक्षांना सत्तेत असलेल्या, की महिलांवर इन्व्हेस्ट करणं, महिला मतदारांना 1500 पासून 10,000 रुपयापर्यंत त्यांची आर्थिक मदत देणं. आणि त्याचा एक फायदा निवडणुकीत होतो. मग तो कुठलाही पक्ष असो, तो विरोधी पक्ष असो की सत्ताधारी, म्हणजे विरोधी म्हणजे भाजप विरोधी असो किंवा भाजप असो, त्या दोन्ही पक्षांना. जसं झारखंडमध्ये पण याचा फायदा झालेला आहे, इतर राज्यांमध्येही फायदा झाला. राजस्थानमध्ये देखील अंतर कमी झालं काँग्रेस आणि भाजपमधलं. तर हा जो इन्व्हेस्टमेंट आहे महिला मतदारांमध्ये, ती एक गोष्ट, एक भरोशाची वोट बँक तयार होते या निमित्ताने. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं, ते मतदान करतीलच याचा विश्वास असणं, पुरुषांपेक्षा जास्त महिलांवर विश्वास ठेवला जातो आहे या बाबतीत, आर्थिक मदतीच्या बाबतीत. कारण ते परतफेड करतील मताच्या स्वरूपात, अशी अपेक्षा राजकीय पक्षांना असते. आणि ती अनाठायी ठरलेली नाही आहे आतापर्यंत. कदाचित पुढे जाऊन चित्र बदलेल, पण त्यामुळे बिहारची आर्थिक परिस्थिती अधिकच कमकुवत होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही निर्माण करता, ठीक आहे, पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरला जोड कशाची? उद्योग धंद्याची जर जोड मिळणार नसेल तर ते इन्फ्रास्ट्रक्चर कोणत्या कामाचं, हा देखील प्रश्न आहे. त्यामुळं जोपर्यंत उद्योग व्यवसाय, सरकारी नोकऱ्या आणि हे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या जोपर्यंत वाढत नाही बिहारमध्ये आणि बिहार स्वयंपूर्ण होत नाही, तोपर्यंत आज वर्षाला 5 ते 6 लाख तरुण बिहारच्या बाहेर नोकऱ्या शोधण्यासाठी जातात. तर ही परिस्थिती, हे चित्र बदलेपर्यंत बिहारचं उत्थान होण्याची काही शक्यता दिसत नाही. अगदी बरं.